प्रभाग 1 व 2 मधील नागरिकांचा वाढता संताप. महावितरण विद्युत केंद्र शेगाव येथे नागरिकांचा धडक मोर्चा. तुम्ही करा काय करायचं हे लवकर आम्हाला रिझल्ट आहे. आम्ही ऐकणार नाही नंतर. सर याचं उत्तर तुम्ही देऊ नाही शकत काय? साहेब ते साईटवरती होते 10-15 मिनिटं लागतात मला. थांबतो मी 10-15 मिनिटं बोलून आणि ते व्होल्टेजचं बघा सर, त्यामुळे काय होतं फ्रीजमध्ये रोडवर व्होल्टेजचा नाही ना काय प्रॉब्लेम आहे. त्यासाठी काय सांगत आहे मी काही लोडेड आहेत घरी ग्राहकांना हे असं निवेदनावरती आपलं हे निवड त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲडिशनल लोड चालू करावं लागतं. कसं आहे आपला कनेक्शनचा अर्ज कसा राहते, एक लाईट एक फॅनच्या हिशोबाने आपण ऑनलाईन अर्ज केलेला राहते. फिजिकली आपला लोड त्याच्यापेक्षा जास्त आहे. जोपर्यंत आमच्या सिस्टममध्ये तो लोड दिसणार नाही. समजा तुम्ही बा माझा ॲक्च्युअली लोड आता 1 किलोवॅटसाठी अर्ज केला होता मी ॲक्च्युअल लोड माझा 3 किलोवॅट आहे. 3 किलोवॅटसाठी ऑनलाईन अर्ज करायचा. त्याच्या आगे नाही कंप्लेंट नाही, ऑनलाईन ॲप्लिकेशन त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण बा यांचा वाढीव लोडचा अर्ज आलेला आहे. ट्रान्सफॉर्मरवरती एवढी कॅपॅसिटी नाही, त्याच्यावर आपण तुम्ही ट्रान्सफॉर्मर त्वरित काम तसं नाही. पण आता तुम्ही हे निवेदन दिले की नाही, या निवेदनच्या बेसिसवर आपल्याला जो फंड असतो DPDCचा फंड राहतो, आमदार साहेबांचा निधी राहतो आणि जो आमचा नवीन कनेक्शनचा फंड राहतो त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला हे निवेदनवरती ट्रान्सफॉर्मर सँक्शन करता येते. आम्हाला काय लागतं यासाठी ऑनलाईन ग्राहकांचे अर्ज लागतात. सॅम्पल ग्राहकांचे जरी अर्ज आले आपल्याकडे कारण त्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन राहते, तारीख राहते, सगळं राहते. त्या कनेक्शनच्या अगेन्स्टमध्ये फंड त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मर लागलेलं आहे. काम करा एक मिनिट. तुम्ही स्मार्ट मीटर गावात लावत आहे, त्याच्यावर लाईन कट करताना काहीतरी तुमची आहे का, तुमची वेळ झाली बरोबर आहे. आता आणि मला एक सांगा, स्मार्ट मीटर जे तुम्ही गावात लावत आहे हे ऐच्छिक आहे की जबरदस्ती? स्मार्ट मीटर आता जे लावले ते आता ते स्मार्ट मीटर बद्दल कन्फ्युजन नाही उत्तर देते मी तुमचं. त्याच्यामध्ये जे आहे प्रीपेड मीटर ग्राहकाला कंपल्सरी लावणे नाही आहे. प्रीपेड म्हणजे रिचार्जवालं. हे स्मार्ट मीटरचं नाव आहे, टेक्निकल नाव TOD आहे, म्हणजे टाईम ऑफ डे. टाईम ऑफ डेचं काय आहे की नाही टाईम ऑफ डेचा अर्थ असा आहे की कोणत्या वेळेला तुम्ही किती वीज वापर केला. तर समजा तुम्ही सकाळी 9 ते 5 किती केला, संध्याकाळी किती केला, हे त्या मीटरमध्ये रेकॉर्ड होते. तर गव्हर्नमेंटने जे आहे 85 पैसे प्रति युनिट सबसिडी दिलेली आहे सकाळी 9 ते 5 या वीज वापराला. हां, तर जुने जे मीटर आहेत प्रीपेड मीटर नाही आहे. सर तुम्हाला त्या दिवशी आले समजून सांगितलं, कोणाचंही प्रीपेड मीटर नाही आहे, साधंच मीटर आहे. फक्त त्याच्यात टाईम ऑफ डे म्हणजे तुम्ही कोणत्या वेळेला किती युनिट वापर केला त्याच्यानुसार तुम्हाला 85 युनिट प्रति ग्राहक म्हणजे प्रति युनिट त्या ग्राहकाला सबसिडी मिळत आहे. म्हणजे समजा आपले नॉर्मल चार्जेस जर 4 रुपये असेल तर तुम्हाला ते 3 रुपये 15 पैसे लागणार आहे सकाळच्या वापरासाठी. त्याच्यात हे असे जे ॲडव्हान्स फीचर आहेत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ग्राहकाला त्या मीटरचं नाव स्मार्ट मीटर दिलं. जसं आपला हा अँड्रॉइड फोन आहे, कॅमेरा वगैरे सगळं त्यांचा प्रश्न आहे की ऐच्छिक आहे की सक्तीचा आहे ते उत्तर द्या. ते सांगा ना. बाकीचं नका सांगू आम्हाला. दादा माहिती करून घ्या कसं आहे. देऊ नका ना, त्यांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या ना आम्हाला. सगळ्यात तुमच्या फायद्याची गोष्ट आहे की फक्त याचं सिस्टम नुसार आहे तेवढं सांगा, बाकीचं नका सांगू आम्हाला. हे कधीच लोकांचं भलं नाही करणार. काय विचारणार ते काय सांगू ऐच्छिक आहे की हे समज नाही आहे आमचा. आम्हाला नका समजून कंपल्सरी नाही आहे ते. प्रीपेड मीटर ग्राहकाला कंपल्सरी व्हिडिओ जारी करा, आम्ही तो पूर्ण गावात फिरवतो असा किंवा ग्राहकांना ऐच्छिक आहे. तुम्हाला व्हिडिओ देतो मी आमच्या AC साहेबांनी सीएम साहेबांनी डायरेक्ट इथे बोललेले आहे. लोकांसोबत गैरसमज दूर करत आहे. ग्राहकांनी त्याचा म्हणजे वेगळा अर्थ काढून वेगळे व्हिडिओ बनवून पाठवलेले आहेत. पण त्यांचा प्रश्न एवढाच आहे, इच्छिक आहे किंवा तुमच्या मीटर आहे सिस्टम ते सांगत आहे तुम्हाला. हे स्मार्ट मीटर जे आहे TOD मीटर हे ग्राहकांना याच्यासाठी लावायचे आहेत. ग्राहकांनी सबसिडी डिक्लेअर केलेली आहे. हे प्रत्येकाला लावायचेच आहेत, कंपल्सरी मध्ये आहेत. ते सांगत आहे. जे प्रीपेड मीटर आहेत ते ग्राहकाच्या चॉईसनुसार आहेत. स्मार्ट मीटर लावतो की प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर एकालाही लावलेलं नाही आपण. लागलं नाही लावणार 2 मिनिटं लागलं नाही. प्रीपेडच बोलतोय ना. ॲटोकट वाला किती देऊ? ॲटोकट होते प्रीपेड मीटर म्हणजे ॲटोकटचं बोलताय. तुम्ही सेवा देता ना ॲटोकट करता कसं? तुमची सेवा आहे का तेवढी?
बरं ते ठीक आहे, आलं का कंप्लेंट नाही? हा ॲडव्होकेटचं काय लावताय हे ऐकू. हे बोला ना, ॲडव्होकेटचं आहे का? आणि कालचाच विषय नाही. चांगलं आम्हाला नाही वाटत. हे ॲडव्होकेटचा विषय काय? त्याच्यामध्ये कसं आहे त्याच्यामध्ये कसं आहे ग्राहकाला जे बिल मिळते पण त्याला ड्यू डेट दिलेली राहते त्या ड्यू डेट नंतर जर बिल भरलं नाही ग्राहकाने तर आपली त्याला 15 दिवसाची नोटीस पिरियड राहते. नोटीस पिरियडमध्ये न भरला ग्राहकाला परत एक इंटिमेशन कॉल येते आपल्या टोल फ्री नंबरवरून कॉल येते, कॉल नंतर मेसेज पण येतो, व्हॉट्सअपवर पण येतो, टेक्स्ट मेसेज पण येतो, त्याच्यानंतर लाईट बंद होते. फिजिकली सुद्धा असंच आहे. जर 15 दिवसाचा नोटीस पिरियड जर झाला तर त्या ग्राहकाची लाईट बंद करायची. पण आपल्याकडं साफ सुद्धा काय आहे 1000 ग्राहकांनी पैसे भरले तर आज तुमच्याकडे पोहोचायला मी आज आलो समजा 11 म्हणजे नोटीस पिरियड पहिल्या तुमच्याकडे आलो डिस्कनेक्ट तुमच्या डिस्कनेक्ट होईल. पण जो समजा 100 किंवा 200 कंझ्युमर असेल डेफिनेटली 4 दिवस 5 दिवस आपण स्टाफच्या देऊ जागलो तुम्ही या एक लोकांनी नाराजी काय आहे तू आमच्या दर महिन्याला 500 रुपये महिन्याने बिल वाढलं दोन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अरे विजेमध्ये नवीन ॲटोवाला हे स्मार्ट मीटर प्रत्येकाला लावायचं कंपल्सरी म्हणजे कायदा नका कायदा बनला काय ॲडव्होकेट मला पाहिजे असेल तर ते देतो मी म्हणण्याला कॉपी घ्या ना डायरेक्ट सर्व्हिस द्या ना तशी सर्व्हिस एक नंबर आराम त्याची कॉपी द्या स्मार्ट मीटरची काय कंपल्सरी नाही नाही मी ते कन्फ्युजन तुम्ही आम्हाला प्रिपेड मीटर त्यांचा आहे. घराची लाईन नाही म्हणजे दुसऱ्या डीपी नाही का मोठा डिब्यू आम्ही तर नवीनच आहोत लाईन राहते आल्यानंतर आमच्या 4-5 घरी गेलं रात्री अंतर पाण्यामध्ये आलो लालबाबा डेटी आता यांच्यासोबत लालबाबा डेटी तुम्ही ऑनलाईन अर्ज करा सर 15 जूनला आम्ही इथं आलो स्मरणपत्र 14 जूनला जो प्रॉब्लेम झाला तोच प्रॉब्लेम काल सुद्धा झाला आणि 14 जून पेक्षा जास्त प्रॉब्लेम झाला काल आणि सगळ्या जण लाईन ट्रिपिंग चालू वर्षापासून प्रॉब्लेम आहे तर हा हे कसं करायचं सांगा सर मागच्या वेळेला आलो होतो आम्ही 15 जूनला त्यावेळेस टिका सांगायला झालं आम्ही 8 जण झालो सर घडी नैसर्गिक आपत्ती घरच्या तिकडेच आहे शेवगावमध्ये त्यांचं ऐकू द्या ना त्यांचं काय म्हणणं ती लाईन बी थोडी लंबी आहे लांब असल्यामुळे थोडंसं फॉल्ट त्याच्यावर जास्ती झाली समजा पण आपण करून आणखी त्याला मेंटेनन्स वगैरे करून काढून पर्याय काय. हो 15 तारखेला आलो होतो यावेळेस 5 दिवसाचा वेळ दिला आज 10 दिवस झाले तो डबल प्रॉब्लेम झाला मग कसं करायचं आता एक मिनिट तुम्ही म्हणता नैसर्गिक प्रॉब्लेम मग गेटा तिकडे नैसर्गिक प्रॉब्लेम आहे पुरे शेगामध्ये नाही तुम्ही उत्तर द्या ना सर पाऊस काल फक्त गेटा तिकडेच पडला का आता काही नाही सगळीकडे पडला आता काही ठिकाणी जास्ती वेळ नाही ना लागला सर प्रत्येक गेटा तिकडेच प्रॉब्लेम झाला ना सर त्रास उरला प्रॉब्लेम चालले इतके दिवस आलो का ते दुसऱ्यांदा गावून आलो आम्ही अति त्रास उरला म्हणून हा ट्रिपिंग तर दिवसभर चलतीच ना साहेब 3-4 वेळेस चलते असं वातावरण की 8 वेळा होतो थोडीशी पण हवा असली की लाईन बंद होती व्होल्टेजचा प्रॉब्लेम चालू त्याला काय ठीक आहे भाऊ थोडीशी पण हवा असली लाईन हे वातावरण पावसाचं जाऊ द्या आता उन्हाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम होता थोडीशी आवाज आली की लाईन मंदिर परिसर आपण तोच विषय येते हवा आली लाईट होती काय प्रॉब्लेम काय आपल्याला पुढे सोल्युशन करायला लागेल समस्या प्रॉब्लेम प्रभाग 2 वर्ष काढून असं म्हणणे माझं नैसर्गिक प्रॉब्लेम पुढे गावाला लागला पाहिजे ना असं काय निसर्ग आमच्यावर खूप लागायचं नाही नाही तसं काही नाही आता म्हणता नैसर्गिक काही प्रॉब्लेम ठिकाणी वेळ लागला आम्हाला बरं तिकड सांगा कसं करता येईल असं नाही झालं ते आपल्याला साहेब आपण पूर्ण पेट्रोलिंग केली त्याच्यात जे रेक्टिफिकेशन होते आपण त्यांनी जसं निवेदन दिलं होतं ते सगळे रिझॉल्व्ह केले आता रात्रीचा विषय आपला वेगळा होता मी यांना बोललो रात्रीला आपल्याला 2 कॉल आले होते कंझ्युमरचेच कॉल आले होते त्यांच्या कॉलनुसार आपण जो सप्लाय आहे तो इमर्जन्सीमध्ये बंद केला होता तर आपल्याला कलवाडीमधून पहिला तर किती वेळ बंद केला सर तुम्ही त्याला एखादा तास लागला होता एखादा तास हेच सांगत आहे नंतर परत कॉल आला होता परत नंतर 12 वाजता नंतर आपला इश्यू रिझॉल्व्ह झालेला होता
नंतर परत काही 1 ते 1.5 वाजताला आपल्या यादव बेकरीजवळच ते त्याच्यामुळे जंपर कटलो. त्याच्यामुळे जो डेंगू सप्लायचा इश्यू आला तो आलेला. आता सकाळ आतापर्यंत 11 वाजेपर्यंत कंटिन्यू लाईन बंद आहे. आताही बंद झाली आहे. कंटिन्यू 2 मिनिटाची आहे, 5 मिनिट आमच्या 2 मिनिटाची आहे, 5 मिनिटं बंद होती चालत नाही. 2 मिनिटं लाईन बंद आहे. बघून घ्या एक वेळ परत गाव वाढलं सहकार्य लागलं आपल्याला. नगरपालिकेची गाडी घेतली आपण, जे उंच झाडे होते तोडण्यात होते